सर सेन्सॉर बोर्डचं वादग्रस्त आपण होताना पाहायला मिळालं होतं. पहिल्यांदा सेन्सॉर बोर्डच्या अधिकाऱ्यांना विचारलं का नामदेव ढसाळ कोण आहे. आता कुटुंबीय गेल्यानंतर त्यांना विचारलं का तुम्ही मराठा आहे तरी तुम्हाला पिक्चर काढण्याची काही गरज आहे. कसं बघतं सगळ्या वाक्यांकडे? मला वाटतं हा सिनेमा आहे. नामदेव ढसाळ या महाराष्ट्राला माहिती नाही असं मला बिलकुल वाटत नाही. महाराष्ट्रातील जनतेला नामदेव ढसाळ चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. कवी आहे, साहित्यिक आहे, राजकीय क्षेत्रात होते. पॅन्थरसारखी संघटना त्यांनी स्थापन केली आणि त्यांच्यावर काढलेला सिनेमा सेन्सॉर बोर्ड, आता त्या दिवशी तर म्हटलेच होते की ढसाळ कोण, आणि आज ढसाळांच्या मुलालाच त्यांनी मराठी लोक, तुम्ही दलित लोक सिनेमे कशासाठी काढता, कसं काय काढता, तुम्ही काय करता. मला वाटतं या चौकशा करण्याची सेन्सॉर बोर्डाचा कोणताही अधिकार नाही. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. ढसाळांचा तर आहेच, पण हा मराठीचा अपमान आहे आणि हा महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराष्ट्र सरकार अशा सेन्सॉर बोर्डावर काय कारवाई करतं याची आम्ही वाट बघतोय. सर एकनाथ शिंदे तुम्हाला सभागृहात म्हणाले तुमच्यावरती माझं प्रेम आहे, याचा नेमका अर्थ काय? नाही, मला नाही बोलले असं. ते असं बोलले नाही, पण माझा उल्लेख केला. मी जे मुद्दे माझ्या राज्यपालांच्या अभिभाषणावर मुद्दे मांडले होते त्यांच्याविषयी त्यांनी माझं नाव घेऊन खुलासा केला. प्रेम कुठं बोलले? प्रेम काय असायचं काही कारण नाही. उद्धव ठाकरे हे विधानसभेत पर्यटनासाठी येतात असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलेलं आहे. टुरिस्ट म्हणून ते येतात म्हणून. मला असं वाटतं उगाच रिकाम्या गप्पा मारण्यापेक्षा या सरकारमध्ये आपलं कोण ऐकतं, या सरकारमध्ये तुमचे निर्णय धडाधडा रद्द होत आहेत. तुमच्या लोकांना मंडळावरून काढून टाकलं जात आहे, नवीन माणसं नेमले जात आहेत. असं सगळं तुम्ही येऊनही अशा सगळ्या गोष्टी घडतायत. आणि उद्धवजी ठाकरे तर एक सदस्य आहेत, विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यांच्या वतीनं बोलण्यासाठी आम्ही सक्षम आहे. वाटतं आम्ही सैनिक आहोत. सरसेनापतीची आत्ताच गरज नाही बोलण्याची. ज्या दिवशी गरज राहील त्या दिवशी ते नक्की बोलतील. पण तो आत्ताच्या घडीला त्यांच्या वतीनं त्यांचा किल्ला सांभाळण्यासाठी आम्ही शिवसैनिक अतिशय सक्षम आहोत, एवढंच सांगतो. सर 2019ला सत्तेसाठी कोणी काय काय केलं माहीत आहे. शत्रूशी हात मिळवणी केली, वडिलांची छत्रछाया सोडली, असा टोलाही त्यांनी लगावलेला आहे उद्धव ठाकरे. त्याच मंत्रिमंडळात ते 2 नंबरचे मंत्री होते. पूर्णपणे सत्तेचा उपभोग त्यांनी त्यावेळेस घेतलेला आहे. असं बोलण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही, कारण ते स्वतः या सगळ्या मंत्रिमंडळात सहभागी झालेले होते. सर जे महापुरुष आहेत त्यांचे अनेक ठिकाणी अपमान होत आहेत, अनेक ठिकाणी असे किस्से येतात जे ज्या प्रकारे केसेस होणं गरजेचं आहे, अशी अनेक उदाहरणं समोर येतात. याच्यावर वेगळा कायदा होण्यासारखी आता सूर लागतोय का वेगळा कायदा झाला पाहिजे, तुमचं मत काय? महापुरुषांचा अवमान तर कोणी करणं हे तर मोठं पाप आहे. या पापाला सजा मिळालीच पाहिजे. पण तो धडधडीत लोक असं पाप करतायत. मग अबू आझमी असेल, तो कोरटकर असेल, तो सोलापूरकर असेल, हे सगळे लोक असं पाप करतायत आणि सरकार बघायची भूमिका घेतंय. सरकार तो बोलला होता याच्यातच मग्न आहे. माझं म्हणणं आहे, जो कोणी बोलला असेल त्याच्यावर कारवाई सरकारनं केली पाहिजे. देखो, नामदेव ढसाळ इस महाराष्ट्र के बड़े साहित्यिक है. इस महाराष्ट्र के जो सोशल एक्टिविटी है उसमें के लीडिंग करने वाले लीडर रह चुके हैं. उन्होंने एक महाराष्ट्र में जो दीन दलित पिछड़े वर्ग के युवक हैं उनको इकट्ठा करके पैंथर नाम के संगठन के रूप से एक महाराष्ट्र में अन्याय के खिलाफ बड़ी लड़ाई लड़ी है. वो साहित्यिक है.
वो कवि है और मराठी बड़ी ताकत से उनके शब्द में से बाहर निकली है, जिसने क्रांति की ज्वाला इस महाराष्ट्र में लाई थी। और ये नामदेव ढोसाल कौन है, इस प्रकार का सवाल सेंसर बोर्ड करती है। इस सेंसर बोर्ड को ये पता नहीं कि नामदेव ढोसाल कौन है। मराठी और दलित नाम से कास्टिज्म भी ये सेंसर बोर्ड करता है। ये सेंसर बोर्ड सरकार का है। मैं समझता हूँ ऐसे सेंसर बोर्ड पे सरकार ने कार्रवाई करनी चाहिए। थैंक यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।